नमस्कार मित्रांनो, मी हरेश कोर आणि मी आज आलो आहे पालघर जिल्ह्यामधील एका ऐतिहासिक आणि उत्साही तालुक्यात म्हणजेच आपल्या वाडा तालुक्यामध्ये. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यंदाही वाड्यात हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरी होतोय आणि तोच माहोल तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे आलो आहे. बघा, आता आपण वाडा तालुक्यात एंट्री केली आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे डोलणारे भगवे झेंडे पाहूनच मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. आणि हे बघा, आपण पोहोचलो आहोत वाड्याच्या मुख्य हनुमान मंदिरात. इथे बघू शकता की श्री मारुती मंदिर देवस्थान वाडा येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य महापूजा, अभिषेक आणि पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराचं प्रवेशद्वार हे फुलांनी किती सुंदर सजवलं ते बघा. इथे लोकांची खूप गर्दी आहे आणि प्रत्येक जण हनुमंताच्या दर्शनासाठी आतुर झालाय. चला तर मग आपणही आज जाऊन दर्शन घेऊया. पालखी सजावटीचं काम चालू आहे. फुलांच्या मालांनी सजवलेली ही पालखी अगदी उठून दिसत आहे आणि त्यामध्ये ठेवलेल्या मारुतीरायाच्या फोटोमुळे या पालखीची शोभा अजून वाढली आहे. मंदिराच्या आतलं दृश्य तर अजूनच विलोभनीय आहे. इथे गाभाऱ्यात श्री हनुमंताची सुंदर मूर्ती आहे. जय हनुमान. मंदिरात हनुमंताच्या मूर्तीला अतिशय मोहक आणि पारंपरिक दागिन्यांनी सजवण्यात आले आहे. सेंद्रिय रूपातील हनुमानाचे हे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. मूर्तीभोवती फुलांच्या माला आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाईमुळे गाभाऱ्यात एक वेगळंच चैतन्य आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. पण वाड्यातल्या हनुमान जयंतीचं खास आकर्षण म्हणजे इथल्या हनुमानाचे चलन. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की एका कलाकाराला हनुमानाचं रूप देण्यासाठी ही किती मेहनत घेतली जाते. हे दागिने, ही रंगभूषा आणि तो रुबाब हे सगळं बघण्यासारखं असतं. ही आपली परंपरा आहे जी वाडा तालुक्यात आजही तितक्याच निष्ठेने जपली जाते. अंगावर घातलेले हे पारंपरिक दागिने, पायातले जड घुंगरू आणि डोक्यावरचा तो मुकुट हे सगळं चढवलं की त्या कलाकाराच्या अंगात जणू हनुमंताची शक्तीच संचारली जाते. मंदिरात जमलेले हे भजनी मंडळ टाळ, मृदुंग आणि हार्मोनियमच्या साथीने अतिशय तल्लीन होऊन अभंग आणि भजने गात आहेत. या पारंपरिक भजनांमुळे मंदिरातील वातावरण पूर्णपणे मंगलमय आणि भक्तिमय झाले असून उत्सवाची रंगत अजूनच वाढली आहे. आता हा आवाज आहे का? मंदिरात संबल वादक आपल्या कलेने संपूर्ण वातावरण भक्तिमय करत आहेत. संबळाचा तो कडकडाट आणि तालावर पडणारी थाप ऐकली की कोणाचेही पाय थिरकायला लागतील. हनुमान जयंतीला या संबळ वादनाशिवाय पूर्णता येतच नाही. वेळ झाली आहे पालखी सोहळ्याची. पालखी सोबतच जेव्हा हे हनुमंताचं सोंग बाहेर येतं तेव्हा अख्खा वाडा जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमून जातो. हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. सोंग नाचवताना ती ऊर्जा आणि लोकांची भक्ती बघून आपण भारावून जातो.
मागं पुढं नको दोघांनी ऐकत चला. पुढे चंद्रभागा आणि चंद्रभागा तर मित्रांनो, असा होता आपल्या वाडा तालुक्याचा हनुमान जयंतीचा थाट. तुम्हाला हा व्हिडिओ आणि परंपरा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या वाड्याची ही परंपरा सगळ्या जगाला कळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोळा स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय बजरंगबली. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.